नमस्कार. आजच्या व्हिडिओमध्ये आपण एक थोडासा वेगळा विषय घेणार आहे की लहरी म्हणजे व्हायब्रेशन्स याविषयी आपण बोलणार आहे. विचारांच्या लहरी किंवा विचारांच्या लहरीमुळे निर्माण होणारं वलय या विषयावरती आज आपण बोलणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. खूप चांगला मेसेज मला यातनं द्यायचा आहे. सगळ्यांना माहिती आहे हे वाक्य, त्याप्रमाणे मी सांगतो की सुरुवात आपण असं करूया. द पर्सन अनहॅपी ऑलवेज ट्राय टू मेक अदर्स अनहॅपी. म्हणजे काय? एखादा माणूस हा दुःखी असेल तर तो इतरांना दुःखी करण्याचेच विचार करतो आणि प्रयत्न करतो. अशा माणसांच्या संगतीमध्ये आपण राहिलो किंवा त्यांच्या भोवतीच्या वलयामध्ये राहिलो तर आपलं सुद्धा जे विचारशक्ती आहे ती त्याच प्रकारची नकारात्मक विचारशक्ती होत जाते. अशा लोकांपासनं आपल्याला फार सावध राहायला लागतं. आता थोडासा गंभीर होऊ नका, गमतीचा भाग म्हणून सांगतो की एक एक वाक्य आपल्याला इतकं विचार करायला भाग पडतं आणि आपले विचार बदलण्यात भाग पाडतं. अशी कैक वाक्य आहेत. जसं मी हे एक वाक्य सांगितलं. आता ह्याच्यापेक्षा काही याच्यासाठी वेगळं करायला लागत नाही. अगदी साधी रस्त्यावरनं चालताना आपण बघतो इकडे तिकडे कुठे ट्रकवरती लिहिलेलं असतं, काय लिहिलेलं असतं. असंच एक सुंदर वाक्य म्हणजे ट्रकवर लिहिलेलं वाक्य, पण माझ्या मनावरती त्या वाक्याने एवढी छाप पाडली आणि मला एवढा विचार करायला भाग पाडला. ते वाक्य असं त्या ट्रकच्या मागे लिहिलं होतं, तू इतना दुखी नहीं है अपनी दुखों से जितना की औरों की सुखों से. म्हणजे हा मानवी स्वभाव किती घातक आहे की त्याला आपली दुःख सुद्धा दुःख वाटत नाही, पण दुसऱ्याची सुख ही त्याला दुःख वाटतात. किती भयानक विचार आहे. आणि अशा विचारांची जी माणसं असतात ना, ती नेहमी स्वतः दुःखी राहतात, स्वतःच्या आसपासच्या लोकांना दुःखी करतात. त्यांच्यापासून निर्माण होणाऱ्या विचारांच्या लहरी आणि त्या लहरींच्या वलयामध्ये जर आपण गेलो तर आपणही नकारात्मक याच्यामध्ये राहतो. म्हणून एखादं वाक्य, एखादा शब्द आयुष्य किती बदलवून टाकतं. आता या वाक्यावरनं मला आठवतंय, चांगलं आठवतंय, माझ्या परिचयातले जवळच्या 2 व्यक्ती आहेत. दोन्ही व्यक्तीमध्ये खूप साधर्म्य आहे, पण फक्त वलय, विचारांचं वलय आणि त्याच्यापासून व्हायब्रेशन पासून काय होऊ शकतं मी तुम्हाला सांगतो. माझ्या जवळची एक व्यक्ती आहे, म्हणजे कोणीही वाईट वाटून घेऊ नका, पण फिमेल आहे, स्त्री आहे. दोन्ही व्यक्ती स्त्रियाच आहेत, पण एकीच्या आयुष्यामध्ये सतत नकारात्मक विचार. मग तिला पहिलं वाक्य पूर्णपणे तिला लागू पडतं की ती स्वतः दुःखी आहे, पण इतरांच्या दुःखामध्ये तिला आनंद मिळतो. आणि दुसरी एक व्यक्ती अशी आहे की ती दुःखी आहेच, पण ती दुःख व्यक्तही करत नाही, दुःखाला कवटाळतही नाही, ती आनंदाला कवटाळते. असं आहे की पहिली जी व्यक्ती आहे त्या व्यक्तीचा आणि या दोघांच्यात साम्य कसं, तर दोघींची विवाह झालेला आहे. दोघींचेही पती नोकरी करीत नाहीत. दोघीही नोकरी करतात, त्यांचे पती काहीही करत नाहीत. आता प्रश्न असा झाला की न कमवणारा नवरा, एकीचा पती हा व्यसनाधीन नाही, पण तो काहीच करत नाही, नुसता बसलेला असतो. आणि त्यामुळे तिच्या आरोग्यावरती तिने इतका परिणाम घेऊन ठेवला आणि दुःखातच राहायचं ठरवलं. तर दुसरी व्यक्ती अशी की तिचाही पती काहीही कमवत नाही, पण तो व्यसनी आहे आणि प्रचंड व्यसनी आहे. आणि व्यसनी नवऱ्याबरोबर संसार करताना सुद्धा ती व्यक्ती कायम प्रसन्न मुद्रेने सगळ्यांशी वागत असते. परिणाम असा झाला की ही पहिली व्यक्ती जी आहे तिच्या आरोग्यावर एवढा प्रचंड परिणाम झाला की अक्षरशः तिचा देह म्हणजे शरीर अनेक रोगांनी ग्रस्त झालेला आहे. अनेक रोगांचा अटॅक तिच्यावरती रोज होतोय आणि ती अत्यंत कृश झालेली आहे. दुसरी जी आहे ती कालांतराने या गोष्टी तिने इतक्या आनंदाने घेतल्या आणि त्या आनंदामुळे, तिच्या त्या लहरींमुळे, विचारांमुळे तिचा नवरा व्यसनमुक्त झाला आणि त्याचे विचार सुद्धा इतके प्रगल्भ झाले
आणि इतकं सुंदर आनंदी जीवन ते जगतायत. म्हणजेच काय, तुम्ही दुःखदायक विचारांचं जर जाळं तुमच्या भोवती विणून ठेवलं तर ते विचारांचं जाळं तुम्हाला सुखाने कधी जगू देत नाही. आणि नुसतं त्यांच्यासाठीच नाही, माझी तुम्हाला हात जोडून विनंती आहे, अशा लोकांच्या सहवासामध्ये कमीत कमी राहा, किंबहुना राहू नका. ज्यांच्याकडे आनंदी जगण्याची कला आहे, आनंदी विचार आहे, त्यांचे व्हायब्रेशन्स तुमच्यामध्ये येतात. त्यामुळे त्या व्हायब्रेशन्सकडे लक्ष जर दिलं तर तुमचं आयुष्य सुद्धा बदलून निघतं. छोटी छोटी वाक्य असतात, जेव्हा आपण प्रचंड तणावाखाली असतो, चिंतेमध्ये असतो, एखादं वाक्य असतं, ते वाक्य आपलं आयुष्य उद्ध्वस्तही करू शकतं, एखादं वाक्य आपलं आयुष्य उजळून सुद्धा टाकू शकतं. आता माझ्या बाबतीतली तुम्हाला सांगतो, माझी आई फार शिक्षित नव्हती, पण माझ्या आईच्या एका वाक्याने माझं आयुष्य म्हणता येत नाही, पण माझा ताण शून्य झाला. 25 वर्षापूर्वी माझ्या घरामध्ये घरफोडी झाली आणि घरफोडी झाल्यानंतर घरातले दागिने, पैसे, अडके सगळे चोरांनी लुटून नेले. आणि चोर कधी सापडतात का? नाही सापडले, आजपर्यंत सापडले नाही, छडा लागला नाही, काहीच नाही. त्या दिवसापासून मी 2-3 दिवस सतत विचारत होतो, किती कष्टाने आपण हे केलं होतं आणि हे झालेलं आहे. त्यामुळे एक निराशा माझ्यामध्ये आलेली होती आणि माझ्या आईला 2 दिवसात ही निराशा खूप जाणवायला लागली. आणि मग माझ्या आईने मला सांगितलं की आता किती दिवस या विचारात तू बसणार आहेस, तू माझं ऐक, मी सांगते तुला, मी एक महत्वाची गोष्ट सांगते, आयुष्यभरासाठी लक्षात ठेव. माझ्या आईने काय वाक्य वापरलं माहिती का? माझी आई म्हटली, इथलं जे आहे ना ते कोणीही घेऊन जाऊ शकतं, पण इथलं जे आहे ना ते कोणीही घेऊन जाऊ शकत नाही. आणि त्या एका वाक्यामुळे माझा तणाव आणि ती जी चिंता आणि तो जो नर्वसनेस होता कायमचा निघून गेला. खूप सुंदर सुंदर वाक्य, जर आपण ती वाक्य मनावरती कोरून ठेवली तर आपल्याला एक एक वाक्य जीवनासाठी एक एक संदेश ठरू शकतो. म्हणून लक्षात ठेवा, कुठलीही गोष्ट आणि कुठलंही वाक्य हे जर आपण आपल्यासाठी त्या दृष्टीने विचाराचं केलं, काही नकारात्मक पण असतात, नकारात्मक जर आपण वाक्य गोळा करत बसलो तर नकारात्मक वाक्य कधी गोळा करू नका, नकारात्मक विचार कधी ऐकू नका, वर्तमानपत्रातल्या नकारात्मक बातम्या तर मुळीच वाचू नका. या व्हिडिओतनं मला तुम्हाला हाच संदेश द्यायचा आहे. किती सुंदर वाक्य बघा, एक म्हटलंय असं की काउंट युअर एज बाय फ्रेंड्स नॉट बाय इयर्स अँड काउंट युअर लाईफ बाय स्माइल्स नॉट बाय टीयर्स. छोटी छोटी वाक्य आयुष्य बदलवून टाकतात. व्हिडिओ आवडला तर नक्की सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा. थँक्यू.